आई व्हिडिओ निर्मितीतील कायदेशीर बाबी यांचा मराठी सारांश असा आहे. मुख्य कायदेशीर आणि नैतिक मुद्दे. कॉपीराईट परवानगीशिवाय इतरांचे व्हिडिओ, फोटो, संगीत किंवा मजकूर वापरणे गुन्हा आहे. फक्त रॉयल्टी फ्री किंवा क्रिएटिव्ह कॉमन्स सामग्री वापरा. डीपफेक बंदी. कोणाचाही चेहरा किंवा आवाज आईने तयार करणे परवानगीशिवाय दंडनीय आहे. विशेषतः नेते व सेलिब्रिटींसाठी. गोपनीयता. वैयक्तिक माहिती, चेहरा किंवा आवाज परवानगीशिवाय वापरणे कायद्याचे उल्लंघन आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत विशेष काळजी घ्या. भ्रामक माहिती, खोटी, दिशाभूल करणारी किंवा द्वेष पसरवणारी सामग्री तयार करणे गंभीर गुन्हा आहे. आई खुलासा. व्हिडिओवर स्पष्ट लिहा. आई जनरेटेड. शैक्षणिक वापर. शाळेच्या प्रकल्पात मुलांचे चेहरे आवाज वापरण्यापूर्वी पालकांची लिखित परवानगी आवश्यक आहे. भारतातील संबंधित कायदे ॲक्ट 2000. डीपफेक. ऑनलाईन फसवणूक, चुकीची माहिती यावर लागू. कॉपीराईट कायदा 1957. परवानगीशिवाय संगीत, व्हिडिओ, फोटो वापरणे दंडनीय. पॉक्सो ॲक्ट. मुलांशी संबंधित हानिकारक डिजिटल सामग्रीवर कठोर शिक्षा. कलम 499. 500. मानहानी करणारे आई व्हिडिओ गुन्हा आहेत. रीट रूल्स 2021. प्लॅटफॉर्मना आई सामग्रीवर नियम लागू करणे बंधनकारक. काय करावे आणि काय करू नये. रॉयल्टी फ्री सामग्री वापरा. आई जनरेटेड लिहा. परवानगी घ्या. माहिती तपासा. चोरीची सामग्री वापरू नका. डीपफेक तयार करू नका. फेक न्यूज पसरवू नका. मुलांचे व्हिडिओ परवानगीशिवाय वापरू नका. प्रकाशनापूर्वी तपासणी. यादी. संगीत, दृश्य रॉयल्टी फ्री आहेत का? चेहरा, आवाज परवानगीने वापरले आहेत का? आई जनरेटेड लेबल जोडले आहे का? माहिती खरी आणि अचूक आहे का? पालक मुख्याध्यापकांची परवानगी आहे का? मानहानी किंवा द्वेषपूर्ण सामग्री नाही ना? प्लॅटफॉर्मचे नियम पाळले आहेत का? या पानाचा मुख्य संदेश असा आहे की आई व्हिडिओ तयार करताना पारदर्शकता, जबाबदारी आणि कायद्याचे पालन करणे अत्यावश्यक आहे, विशेषतः शिक्षण व सार्वजनिक संवादात.